पुढची बातमी आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत आहे। कोकाटेंच्या बेताल वक्तव्याचा आता विरोधकांनी चांगलाच समाचार घेतलेला आहे। कोकाटेंना सत्तेची मस्ती आल्याचा घणाघात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी केलाय। तर शेतकरी किसान सभेचे नेते अजित नवलेंनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। तर कोकाटेंच्या बेताल वक्तव्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र माफी मागितली आहे। याला जनतेशी देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या केला काय, शेतकरी गेला काय, यांना काही फरक पडत नाही। यांना वाटतं आमच्याकडे 5 वर्ष आहेत, प्रचंड बहुमत आहे, आमचं कोण काय वाकड करणार, अशा मिजाजमध्ये आणि गरमीमध्ये मस्तीमध्ये वागणारं हे सरकार आहे। कर्जमाफीची रक्कम शेतकरी लग्न समारंभावर उधळतात अशा प्रकारचं कृषी मंत्र्यांचं विधान हे संतापजनक आहेच। मात्र त्याचबरोबर महाराष्ट्राचे शेतकरी शेती कशा प्रकारे करतायत आणि त्यांच्यापुढे काय समस्या आहे याची जाण कृषी मंत्र्याला नाही हे सिद्ध करणारं सुद्धा हे विधान आहे। कृषी मंत्र्यांनी यानंतर राजीनामा दिला तर ते जास्त बरं होईल। त्यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करतो आहे। जनतेच्या तिजोरीवरती दरोडे टाकून राजकारणातले राजकारणी हे पांढऱ्या कपड्यातले लायसनधारक दरोडेखोर हे आपल्या लेकरा बाळांच्या लग्नावरचे खर्च करतात। तो खर्च जर बघितला तर मला वाटतं एखाद्या गावाच्या अख्ख्या लग्न लेकरा बाळांचं होईल एवढा एक राजकारणातला दरोडेखोर आपल्या लेकरा बाळांचा लग्नामध्ये खर्च करतो। कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ तोडू नये। शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे। खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते। पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या, आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे। त्या जबाबदारी मी पार पाडू। काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून